यंदाचा मान्सून जरा उशिरा सुरू झाला, पण पहिल्याच दणक्यामध्ये त्यानं अनेक ठिकाणी दाणादाण उडवली. अत्यंत गाजावाजा करीत उद्घाटन केलेला मुंबई पुणे रस्त्यावरील मिसिंग लिंक देखील यातून सुटला नाही. त्यावर खड्डे पडल्याच्या आणि दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. याबरोबरच नेहमीच्या घटना म्हणजे गटार, नाले हे तुंबणं, पाणी साचणं, झाडे पडणं, इमारती पडणं, रस्ते खचणं, डांबरी रस्ते वाहून जाणं, पूल खचणं नेहमीचेच आहे हो. कोणता पावसाळा तुम्हाला आठवतोय का की या घटना घडल्या नाहीत? आपल्याकडे विकास कामांवर हजारो लाखो कोटी रुपये आपण खर्च करतो. तुमच्या आमच्या खिशातून कर रूपानं सरकारी तिजोरीमध्ये गेलेल्या पैशातूनच ही सगळी कामं सुरू आहेत, होतात. पण ही कामं महिन्यात 2 महिन्यातच उखडून पडतात. का असं होतंय? तर त्याचं कारण म्हणजे क्वालिटी मिसिंग. कामामध्ये गुणवत्ताच नाही. सध्या मिसिंग लिंकची जोरदार चर्चा आहे. ही चर्चा क्वालिटी मिसिंगची, पण तिथं ती व्हायला हवी तशी ती होतेय का? अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या विकास कामांमधून क्वालिटी मिसिंग झाली आहे म्हणून विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये ती चर्चा व्हायला पाहिजे. गावातल्या पारावर ते शहरातल्या टपरीवरच्या गप्पांमध्ये सुद्धा ती चर्चा व्हायला पाहिजे. आज आपण देखील या व्हिडिओमध्ये याविषयी चर्चा करणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, अख्खा जून कोरडा गेला तेव्हा आपल्या सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं. आता जुलै महिना सुरू होताच सगळीकडे चांगल्या प्रकारे पाऊस बरसायला लागलाय. एकीकडे पाऊस बरसत असताना त्याचा आनंद आहे, पण दुसरीकडं याच पावसामुळं आपण केलेल्या एक एक विकास कामांची जी वाट लागतीये, जी क्वालिटी त्याची चव्हाट्यावर येतेय, ही क्वालिटी मिसिंग बघून मात्र दुःख होत आहे. तब्बल 7,000 कोटी रुपये खर्च करून आपण मुंबई पुणे प्रवास आणखी सुखाचा व्हावा म्हणून मिसिंग लिंक रस्ता बांधला. 13.3 किलोमीटर लांबीचा हा रस्ता लोणावळ्याच्या डोंगर रांगांमधून जातो. यावर 23.75 मीटर रुंदीचा जगातला सर्वात रुंद दुहेरी बोगदा तयार करण्यात आला. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये झालेली आहे. त्याबरोबरच घाटातील टायगर व्हॅलीवर 650 मीटर लांब, 182 मीटर उंच खांब असलेला केबल स्टे ब्रिज उभारण्यात आला. ही या मिसिंग लिंकची खास वैशिष्ट्य आहे. पण पहिल्याच पावसानं या मिसिंग लिंकच्या कामामध्ये क्वालिटी मिसिंग असल्याचं सिद्ध केलं. रस्त्यावर खड्डे पडण्याबरोबरच दरड कोसळण्यापर्यंतच्या घटना घडल्या. मिसिंग लिंकच्या उद्घाटनानंतर 2च महिन्यात हे घडलंय. सरकारनं या कामी पांघरून घालण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिसिंग लिंकवरील खड्ड्यांविषयी ज्यावेळी विचारण्यात आलं, त्याच्या बांधकामाविषयी, क्वालिटीविषयी विचारलं, त्यावर त्यांनी कामाची ड्युरेबिलिटी चेक केली जाते असं सांगून आता यानंतर रस्त्यावर दुसरा लेयर टाकला जाईल डांबराचा असं सांगितलं. पुढे जाऊन ते म्हणाले, की ज्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात भ्रष्टाचार केला, महाराष्ट्राचा सत्यानाश केला, ते आम्हाला प्रश्न विचारतायत. त्यांना उत्तर देणं आम्हाला महत्त्वाचं वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी हे सांगून होतंय न होतंय तोच मिसिंग लिंकच्या बोगद्याच्या इथे एक दरड कोसळली. रस्ता बंद झाला. इथे एक बाब नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे पूर्वीच्यांनी चुका केल्या म्हणून तुम्ही पण केल्या पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुशार राजकारणी आहेत. त्यांना कामांच्या क्वालिटीबद्दल तंतोतंत माहिती आहे. मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता होती तेव्हा भाजप त्यांच्याबरोबर सत्तेत होता. पण शिवसेना भाजपपासून दूर गेल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी पावसाळ्यामध्ये मुंबई कशी तुंबते आणि महापालिकेच्या गलथान कारभारामुळं कसं मुंबई अडचणीत येते यावर प्रचंड टीका केली. टीका झालीच पाहिजे, त्याचं स्वागतच आहे. पण आता मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर देखील मुंबई पहिल्याच पावसात तुंबली आहे. महापालिकेला कळवूनही झाडं तोडली गेली नाहीयेत. गटारं, मॅनहोलच्या दुरुस्त्या झालेल्या नाहीत. नाल्यांची साफसफाई केली नाही. परिणामी झाडही पडली. मॅनहोलमध्ये, गटारांमध्ये वाहत जाऊन काहींचा जीव गेलाय. गाड्यांचं नुकसान झालंय. मुंबईसारखीच परिस्थिती पुण्यात आणि महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी सुद्धा आहे. जशी शहरात आहे तशी गावखेड्यात आहे. बहुतांश ठिकाणी भाजपचीच सत्ता आहे. रस्त्यांविषयी तर विचारायची सोय राहिलेली नाही. मुंबई गोवा रस्त्याची हालत आपण बघतोय. ग्रामीण भागातले रस्ते, पुण्यासारख्या शहरातले रस्ते, ठाणे, पालघर, कल्याण
कुठली कुठली उदाहरणं द्यायची. सगळीकडंच निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली दिसते. राष्ट्रीय महामार्ग असो की राज्य महामार्ग किंवा छोटे रस्ते, सगळीकडच्या कामांमध्ये क्वालिटी मिसिंग आहे. मंडळी, आपण सर्वजण पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी गटारं, सफाईसाठी व रस्त्यांच्या दुरुस्तींसाठी करोडो रुपये वर्गीकृत केल्याच्या बातम्या आपण वाचतो, ऐकतो, बघतो. ही कामं दरवर्षी पावसाळ्यापूर्वी केली जातात. मग तरी पण दरवर्षी मुंबई का तुंबते? पुण्यातले रस्ते, पुण्यातल्या सोसायट्या जलमय का होतात? याचा विचार आपण कधीच करत नाही. बरं, हा प्रश्न केवळ मुंबई, पुण्यासारख्या शहरांचाच नाहीये. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातही हीच परिस्थिती आहे. सगळीकडे क्वालिटी मिसिंग आहे. आता अगदी अगदी आज उद्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. कालच्या पावसानं आळंदीमध्ये काय परिस्थिती झाली बघितली ना तुम्ही? इंद्रायणीला महापूर आला. रायगड, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि महाराष्ट्रातल्या इतरही ठिकाणी अशी स्थिती आहे. सरकार म्हणतं खूप पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली किंवा तशी ती होते. पण हे खरं कारण नाहीये मित्रांनो. नदी, नाले, ओढे यावर अतिक्रमण करून तिथे इमारती बांधण्याला परवानग्या कोणी दिल्यात? तुम्हीच ना. तुम्ही म्हणजे सरकारनेच. आणि याच नाही, अगोदरच्या पण. रस्ते, पूल, नाले, गटारं बांधण्यासाठीचं कंत्राट कोणी दिली? तुम्हीच ना. मग ही सर्व कामं दर्जेदार व्हावीत म्हणून कोणाची जबाबदारी आहे? जे क्वालिटी काम करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा ना. तुमच्या खास माहितीसाठी सांगतो, पुण्यातील आत्ताचा जो जंगली महाराज रस्ता आहे, तो जाऊन बघा. एकही खड्डा तुम्हाला दिसणार नाही. या रस्त्याचं 2.5 किलोमीटरचं काम 1976 साली पूर्ण झालेलं आहे. रेकॉन्डो कंपनीनं ते काम केलं होतं. कामापूर्वीच कंपनीबरोबर करार झाला. रस्त्यावर खड्डे पडले, नैसर्गिकरित्या तो जर रस्ता खराब झाला तर रस्त्याच्या दुरुस्तीची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित कंपनीची राहील, असा तो करार होता. पण बघा, 50 वर्ष होऊन गेलेली आहे. तरी देखील अजूनही एकही खड्डा या रस्त्यावर तुम्हाला दिसत नाही. पारशी बंधूंशी ती कंपनी नंतर त्यांच्या दोघा बंधूंच्या वादामुळे ती खरं बंद पडली. पण नंतर एकही काम कोणत्याच कंत्राटदारानं अशा पद्धतीचं केल्याचं ऐकवत नाही. म्हणजे आपल्या सर्वच विकास कामांमध्ये क्वालिटी मिसिंग आढळते. का आढळते? केवळ सरकार, प्रशासन वा कंत्राटदार याला जबाबदार आहेत का, असं आपण म्हणतो खरं, आणि विषय सोडून देतो. पण तसं नाही. याची एक सायकल आहे. आपण निवडणुकीमध्ये आपले लोकप्रतिनिधी निवडून देताना पैसे घेऊन मतं देतो. मग हे पुन्हा निवडून येण्यासाठी पैसा लागतो म्हणून गैरमार्गाने पैसा कमवतो. त्यांच्या सोबत मग त्यांना प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची साथ मिळते आणि मग सुरू होतो निकृष्ट दर्जाची कामं करण्याचा हा प्रवास. आणि ही सायकल आहे. आपण नागरिकांमध्ये जागरूकता नसल्यानं हे सगळं घडतंय. आपल्या इकडच्या लोकांना स्वतःहून क्वालिटी काम करावं असं वाटत नसल्यानं जोपर्यंत नागरिकांचा दबाव खऱ्या अर्थानं निर्माण होणार नाही, तोपर्यंत क्वालिटी मिसिंग होत राहणार आहे. आताच बघा ना, मिसिंग लिंकच्या कामाची गुणवत्ता, त्याची क्वालिटी आपल्याला समजली ना. सरकारनं अर्थात मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलंय ते आपण सगळ्यांनी ऐकलं आणि या मागच्या पण मुख्यमंत्री, मंत्री ह्या सगळ्यांनी अशीच उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे हेच आत्ताचं एक उदाहरण आहे अशातला भाग नाही. आतापर्यंत हेच होत आलेलं आहे. पण आता हे किती दिवस आपण बघायचं आणि गप्प बसायचं? तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलवरचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.